हॅलो, नमस्कार. तर चला आज अजून एक विदर्भ स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. ही आहेत आमच्या इथे याला रस्स्यातल्या चकल्या म्हणतात, पण पुष्कळ जागी ह्याला शेंगोळेसुद्धा म्हणतात. शेंगोळ्यांचाच प्रकार आहे, फक्त आमच्या इथे बनवण्याची पद्धत थोडीशी याची वेगळी आहे. तर हे ना जरा झणझणीत आणि स्पायसी असतं, पण खायला खूप टेस्टी आणि अल्टिमेट असं लागतं. संध्याकाळच्या वेळेस ना स्वयंपाकाचा कंटाळा आला की तुम्ही हे बनवू शकता. पोटभरीचं पण होतं. तर चला सुरू करूया. इथे काय करायचं आहे ना, पहिले मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, मीठ घालायचं आहे. हळद घातली आहे किंचित. 1-2 चमचे तेल घालायचं आहे मोहन म्हणून. ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ना ह्याचा एक सेमी सॉफ्ट असा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे. म्हणजे की नॉर्मल जसं आपण कणकीला मळतो तसा, पण खूप सैल नाही, थोडासा घट्ट. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे बनवून घेऊया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओला पूर्ण बघा, तुम्हाला रेसिपी पण कळेल आणि कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी तेल घेतलं आहे, 3 मोठे चमचे तेल घेतलं. त्याच्यात घालायची आपल्याला मोहरी, हिंग घालायचं आहे. कांदा आहे, इथे मी 1.5 कांदा घेतला आहे. मिक्सरला वाटून घेतला आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता. आपल्याला थोडं रफ हवं आहे, एकदम प्युरी नको आहे त्याची, थोडासा रफनेस हवा आहे. तर तुम्ही पल्सवर 2-3 वेळा फिरवून घेतलं तरी चालेल. कांद्याला चांगलं परतवून घ्यायचं. हलका रंग बदलायला लागला की याच्यात आलं लसणाची पेस्ट घालायची, थोडीशी हळद घालायची आणि लाल तिखट घालायचं. आता लाल तिखट मी 3 चमचे घालते आहे मोठे. तुम्ही कमी तिखट खात असाल, कमी तिखट घातलं तरीही चालतं. थोडीशी झणझणीत पाहिजे असते भाजी, त्यामुळे तिखट थोडं जास्त. आणि हे जे तिखट आहे ना, हे थोडं रंगाचं आणि तिखटाचं दोन्ही आहे, कश्मीरी लाल मिरची नाही आहे. आता ह्याला परतवून घ्यायचं आणि आपल्याला ना हा जे कांदा आहे ना, हा चांगला शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण त्याचा कच्चेपणा निघेस्तोवर. तर हे तुम्ही जितकं चांगलं शिजवून घ्याल ना, तुमची भाजी तेवढी चांगली बनते. आता त्यात धनेपूड घातलेलं आहे, थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता ह्याला चांगलं तेल सुटेस तर आपण शिजवून घेऊया. चवीनुसार मीठ पण घालून घेऊया. मिठाने ना मसाला लवकर शिजतो आणि तर्री छान येते. आता जो गोळा आपण करून घेतला होता त्याचे असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. हाताने ना ह्याला असं लांब लांब करून घ्यायचा, असा दोरा केल्यासारखा, आणि ह्याच्या मग आपण चकल्या करणार आहोत. तर ज्या पद्धतीने स्क्रीनवर दाखवते आहे ना, त्या पद्धतीने करून घ्यायचा. आता ह्याचा जो शेप आहे ना, तो तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज पण करू शकता. असं काही कंपल्शन नाही आहे की ह्याला असंच पद्धतीने करायचं आहे. तुम्ही शेप्स तुमच्या आवडीनुसार सुद्धा करू शकता. तर अशा ह्या सगळ्या चकल्या आपण बनवून साईडला ठेवून देऊया. इथे आपल्या मसाल्याला पण तेल चांगलं सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना जितकं आपल्याला रस्स्याला आणि आपल्या चकल्या शिजवायला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पूर्ण याच्यात घालणार आहोत. तर मी ते जवळपास एक 4 कप पाणी घेतलेलं आहे. थोडंसं पातळच ठेवायचं आहे आपल्याला याला, कारण काय ना त्याच्या चकल्या शिजतील, त्या कणकीच्या आहेत, कच्च्या आहेत. त्या शिजल्यानंतर ना ह्याला घट्टपणा येईल आहे अजून, त्यामुळे थोडंसं पातळ ठेवायचं. हे बघा, अशा मी हे सगळं बनवून घेतलं आहे. काही छोट्या काही मोठ्या तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. आता रस्स्याला उकळी आल्यानंतर आपण हे त्याच्यात घालणार आहोत. तर बघा, आपल्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे. आता भलेही हे तुम्हाला खूप पतलं दिसत असेल, पातळ दिसत असेल, पाणी पाणी, पण नंतर ना हे छान असं घट्ट होऊन जातं. तर आता याला उकळी आली आहे. तर आता एक एक करून आपण सगळ्या चकल्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि ह्याला ना मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर एक 10 ते 15 मिनटात चांगलं शिजवून घ्यायचं आहे. जितकं चांगलं शिजवून घेऊ ना, तितक्या चकल्या आपल्या चांगल्या लागतील आणि त्या कच्चेपणा जाईल त्याचा. ते बघा, आपण थोडीशी कोथिंबीर पण घातली आहे याच्यामध्ये आणि आता ह्याला आपण एक 10 ते 15 मिनटं चांगलं उकळून घेतलं आहे. आणि हे बघा, आता रस्स्यालासुद्धा हलका घट्टपणा आलेला आहे आणि आपल्या चकल्यासुद्धा शिजल्या आहेत. थोडंसं ना एक अशी कापून बघायची चाकूने, शिजली आहे की नाही. जर वाटत असेल की हलका कच्चेपणा आहे तर त्याला अजून तुम्ही थोड्या वेळ शिजवून घेऊ शकता. पण आता इथे हे आपलं शिजवून झालेलं आहे पूर्ण. तर वरून घालायची कोथिंबीर, गॅस करायचा आहे बंद आणि मस्त असं गरम गरम सर्व करायचं. आता हे जे आहे ना, हे नुसतं खातात ॲक्च्युली. ह्याच्यासोबत काहीही लागत नाही, भात नाही, चपाती नाही, भाकरी नाही, काही नाही. हे असंच खायचं. अजिबात झणझणीत असं खूप मसालेदार वगैरे लागत नाही. एकदम माइल्ड आणि खूप टेस्टी असं हे लागतं आणि पोटभरीचं पण होतं. पण मला ना हे चपातीसोबत खायला आवडतं, छान लागतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.